तारखेचा जो मोर्चा असेल त्याच्यामध्ये आम्हाला दिसेल काही एखादं दृश्य, स्वतः दोन भाऊ एकत्र चालताना मराठीच्या मुद्द्यासाठी का होईना, पण त्याच्यानंतर कुठेतरी काहीतरी बोलाचाली सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालतील आणि सगळे मुंबई प्रेमी पण, ज्यांना ज्यांना मराठी येत नसेल पण मुंबईवर प्रेम असेल ते पण एकत्र चालतील. त्याचा अर्थ उद्धव ठाकरे राज ठाकरे तिकडे रस्त्यावरती एकत्र असताना दिसतील. बघा, दोन मोठ्या नेत्यांच्या मध्ये मला तुम्ही खेचू नका, ते ठरवतील. पण अर्थात दोघांनी मला वाटतं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रासाठी असेल मुंबईसाठी असेल वाद कुठचाच नाहीये आणि एकत्र येणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे. एकत्र येणं महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणतायत आदित्य ठाकरे स्वतः म्हणतायत. हा खूप मोठा महत्वाचा त्यांचा मला असं वाटतं की आपल्याला दिलेला एक उत्तर आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की मराठीच्या मुद्द्यावरनं एकत्र येण्याची तुम्ही वाट बघत होता, बीएमसीच्या निवडणुकांची तुम्ही वाट बघत होता एकत्र यायला? असं वाटपीट बघत नव्हतो, पण भाजप मराठीची वाट लावते म्हणून आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा भाजपवरती टीका करताय. भाजपच्या सोबत तुम्ही इतके दिवस होतात, भाजपच्या बरोबर तुम्ही इतके वर्ष काम केलेलं आहे आणि एक कुठेतरी पण मंदारजी ती भाजप होती, ते जे भाजपचे चेहरे होते जे अजूनही आमच्या जवळ आहेत, अजूनही आमची मैत्री आहे, ते भाजपचे चेहरे आज भाजपमध्ये हरवलेले आहेत. दुर्दैवाने भाजप जी काय आहे ह्या ठराविक लोकांना माहिती आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, संघाच्या पण कार्यकर्त्यांना माहिती आहे. पण आज जे प्रमुख 5-6 चेहरे सगळे समोर दिसतात हे सगळे 2018-19 इम्पोर्ट आहेत. एक एक नावं काढा, एक नावं काढा आणि त्यांच्यासमोर कुठची केस होती, कोणी ती केस काढली आणि आता त्या केसचं पुढे काय झालं आणि आज ते कुठच्या पदावर आहेत ह्याचं एक समीकरण तुम्ही चॅनलवर दाखवा. कारण जी भाजप आधीची होती ती भाजप अजूनही तशीच्या तशी आहे आणि त्या भाजपने खरोखर 25 वर्ष आमच्यासोबत महाराष्ट्रासाठी काम केलं. जुनी भाजप. आजची जी भाजप आहे ते खरोखर भाजपचे विचारधारेचे आहेत का की दलाल आहेत, हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा. पण हा जो भारतीय राजकारणातला महाराष्ट्र पॅटर्न आहे तो महाराष्ट्र पॅटर्न राजकारणाचा नव्यानं दिसणार येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की हा महाराष्ट्र पॅटर्न खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू, एक दुर्दैवाने असं झालंय की आपण आतापर्यंत अनेक राज्यांबद्दल बोलायचो की घाणेरडं राजकारण आहे, ह्याच्यावर आहे, त्याच्यावर आधारित आहे, पुरोगामी राजकारण नाहीये. गेल्या 3 वर्षामध्ये जे काही आपण राजकारण महाराष्ट्रात पाहतो ते एवढं भयानक झालेलं आहे, एवढं घाणेरडं झालेलं आहे. ते बोलतात ना कीचड में ही कमल खिलता है. ते कमळासाठी एवढी दलदल करून ठेवलेली आहे. कुठे ना कुठेतरी लोकांनी एकत्र येऊन, महाराष्ट्राने एकत्र येऊन स्वच्छ करणं गरजेचं आहे. पण खरंच शक्य आहे? म्हणजे तरुण राजकारणी म्हणून मी तुम्हाला विचारतो, तुम्ही आम्ही जर ठरवलं, ह्यांनी सगळ्यांनी ठरवलं तर शक्य आहेच. कुठे ना कुठेतरी एक उम्मीद असतेच ना की मला माझं राज्य आहे तिथे स्वच्छ राजकारण आणायचं, पारदर्शक राजकारण आणायचं, चांगलं बोलणारं राजकारण आणायचं, भविष्याचं राजकारण आणायचं. किती वर्ष आपण अजून ठरवून भांडत राहणार की अरे 50 वर्षी जे कोण 50 वर्षापूर्वी जे होतं ते योग्य होते की अयोग्य होते, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय, हा माणूस बरोबर होता की ती व्यक्ती बरोबर होती. कशाला? पुढच्या 50 वर्षाचा कोण विचार करणार आहे? जग आपण पाहतो एका बाजूला कुठे चाललंय आणि आपण कुठे चाललोय. महाराष्ट्र म्हणून हे राज्यकर्ते जे आहेत ते कुठे नेत आहेत आपल्याला, हा विचार देखील करण्याची गरज आलेली आहे. मला वाटतं वेळ आलेली आहे. पण ही जी वेळ आलेली आहे ह्या वेळेमध्ये तुम्हाला असं वाटतं की राजकारण अजून बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे? 100%. पण तुम्हाला पुन्हा एकदा मी त्याच विषयावर आणेन की हे सगळे जे विषय आहेत ह्याच्यावर आपल्याला सगळ्यांना भांडत ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला ह्यांच्या मालकाच्या घशात सगळी काही महाराष्ट्राची जमीन टाकत गेलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात बघा, जिथे जिथे ही दलाली झालेली आहे, जिथे जिथे असे काही व्यवहार झालेले आहेत. आजच मंत्री कुठचे ते मंत्री नाही खासदार बुमरे 150 कोटीची जमीन गिफ्ट म्हणून मिळालेली आहे. चांगलं असं म्हणजे असं जर होत असेल आम्ही भांडत राहायचं, बाहेर लढत राहायचं आणि ह्या लोकांनी गिफ्ट खेचत घ्यायचं. गिफ्ट जी महाराष्ट्राला मिळाली होती ती नेली गुजरातला आणि दुसऱ्यांची गिफ्ट स्वतःकडे खिशात ठेवायच्या. काय चाललंय म्हणजे महाराष्ट्रात? आणि मग जो तरुण बेरोजगार रस्त्यावर लढत आहे, हे इतर राजकीय पक्ष ह्यांना विषय घेऊन लढवत आहेत की आज तू अमुक म्हणून लढ, तू आज तमुक म्हणून लढ, आज हे लेबल लावून लढ, आज त्याच्यावर जाऊन दगडफेक कर, आज हा झेंडा घेऊन नाच. आम्ही नुसतं हेच करत राहायचं का तरुणांनी? पण मग आदित्य ठाकरेंचं राजकारण कसं असेल येणाऱ्या काळात? कारण हिंदुत्ववाद हा तुम्ही सातत्यानं बोलत असता, तुम्ही मुंबईचा विषय बोलता, तुम्ही मी मुंबईकर बोलता, तुम्ही आज मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येत आहे. म्हणजे हे विरोधाभास जे आहे गेल्या काही काळ राजकारणामध्ये सातत्यानं आलेले ते तुम्हाला कधी दिसले नाही मधल्या? बिलकुल नाही. कारण आमचं राजकारण हे लोकांसमोर राहिलेलं आहे. आम्ही कधी हुडी घालून रात्री कोणाला भेटायला गेलेलो नाही. आम्ही कधी इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे उड्या मारलेल्या नाहीत. आम्ही जिथे आहोत तिथे आहोत. जग इकडचं तिकडे झालं असेल, कदाचित ह्या जगात इकडून तिकडे उडी मारणारे आम्हाला वेडे समजत असतील, पण आम्ही ते जे गोष्टी करतात ते आम्ही करू शकत नाही. अनेकदा आम्हाला सांगितलं जातं की आदित्य तू असशील, तुझे वडील असतील, तुम्ही खरे राजकारणी नाही आहात, तुम्हाला ते खेळ खेळता नाही येत. ठीक आहे, हा कदाचित आमचा डिसएडव्हान्टेज असू शकतो.
पण हा डिसएडव्हान्टेज मी माझा ऍडव्हान्टेज मानतो की मी त्या राजकारण्यांच्या मध्ये त्यांनी मला मोजत